नमस्कार. चला आज एका खूप जुन्या पण तितक्याच महत्वाच्या कथेबद्दल बोलूया. ही एक अशी गोष्ट आहे जी मानवी स्वभावाचं एक मोठं गूढ उलगडते. गोष्ट आहे अभिमानाची आणि मग त्यानंतर होणाऱ्या पश्चातापाची. आणि यात ना एक जबरदस्त सायकोलॉजिकल ट्विस्ट आहे. आता विचार करा, असं का होत असेल की एखाद्या व्यक्तीला जी गोष्ट सगळ्यात जास्त हवी आहे तीच गोष्ट जेव्हा तिच्या अगदी समोर येते तेव्हा ती व्यक्ती तिला चक्क नाकारते? विचित्र आहे ना? चला तर मग याच कोड्याचं उत्तर शोधायला सुरुवात करूया. तर आपली ही गोष्ट सुरू होतीये खूप खूप वर्षांपूर्वी, प्राचीन श्रावस्ती नावाच्या शहरात. इथे एक अशी घटना घडते जी ऐकताना आपल्याला आजच्या काळातली वाटेल. तर या शहरात एक तरुणी होती. ती एका जमीनदाराच्या प्रेमात इतकी आकंठ बुडाली की तिची अवस्था आजारी माणसासारखी झाली. अक्षरशः विरहाने ती झुरत होती. खाणंपिणं सगळं सुटलं होतं आणि ती दिवसरात्र फक्त अंथरुणाला खिळून होती. आता तिची ही अशी अवस्था तिच्या मैत्रिणींना बघवत नव्हती. मग त्यांनी ठरवलं की काहीतरी करायलाच पाहिजे. त्या पुढे आल्या, त्या जमीनदाराकडे गेल्या, त्याची कशीबशी समजूत काढली आणि अखेर त्या दोघांच्या भेटीची वेळ ठरवली. पण गंमत बघा, ज्या क्षणाची ती इतक्या आतुरतेने वाट बघत होती तो क्षण जेव्हा अगदी समोर आला तेव्हा तिच्या डोक्यात एक भलताच विचार आला. तिच्या मनातला अभिमान तिच्या इच्छेवर भारी पडायला लागला. आणि झालंही तसंच. तिच्या अहंकाराने तिला त्याला झिडकारायला लावलं. अर्थात तो अपमानित झाला आणि रागाने निघून गेला आणि तो पुन्हा कधीच परतला नाही. आणि याचं पर्यवसन काय झालं तर ज्याच्यासाठी ती जगत होती त्याच्याच विरहात तिने प्राण सोडले. खरंच किती दुःखद शेवट. आता इकडे त्या जमीनदाराची अवस्थाही वाईट झालीये. तो पूर्णपणे खचून गेला होता, स्वतःला दोष देत होता. आणि मग या अपराधीपणाच्या भावनेतून बाहेर पडण्यासाठी, मनःशांती शोधण्यासाठी तो थेट गेला बुद्धांकडे. आणि इथूनच आपल्या कथेला एकदम नवीन वळण मिळतं. तो जेतवनमध्ये पोहोचला आणि तिथे त्याने बुद्धांना सगळं काही सांगितलं, जे काही घडलं होतं ते सगळं. आणि त्याच्या मनात जी अपराधीपणाची भावना होती तीही त्याने बोलून दाखवली. तेव्हा बुद्ध काय म्हणाले ते ऐका. ते म्हणाले की तिने आज जे केलं म्हणजे तुला बोलावून झिडकारलं, हे काही पहिल्यांदाच घडलेलं नाहीये. अगदी असंच पूर्वीच्या जन्मांमध्येही ती शहाण्या लोकांच्या प्रेमात पडायची, त्यांना बोलवायची आणि मग ते आल्यावर त्यांनाच नाकारायची. म्हणजे हा तिचा जुनाच स्वभाव आहे. आणि मग तिचा हा स्वभाव समजावून सांगण्यासाठी बुद्ध एक दुसरी खूप जुनी गोष्ट सांगतात. एक अशी गोष्ट ज्यात त्या स्त्रीच्या या विचित्र वागण्याचं खरं रहस्य लपलेलं आहे. बरं, तर या दुसऱ्या कथेची पात्र कोण आहेत? तर एक आहे राजाचा खास घोडा, एकदम प्रतिष्ठित, ज्याचं नाव आहे वातग्य सिंधू, म्हणजे वाऱ्याच्या वेगाने धावणारा. आणि दुसरी आहे एक सामान्य गाढवीण. ती या घोड्याला नदीकिनारी बघते आणि थेट त्याच्या प्रेमातच पडते. आणि इथेही अगदी तसंच होतं जसं त्या स्त्रीसोबत झालं होतं. ही गाढवीणसुद्धा प्रेमात इतकी वेडी झाली की तिने खायचं प्यायचं सगळं सोडून दिलं. ती नुसती झुरत राहिली आणि तिची अवस्था पार वाईट झाली. अगदी हाडं आणि चामडी उरली होती फक्त. आपल्या आईची ही अशी अवस्था तिच्या पिलाला काही बघवली नाही. त्याने आईला धीर दिला आणि वचन दिलं. म्हणाला, आई तू काळजी करू नकोस, मी त्याला तुझ्याकडे घेऊन येईन. आणि त्या पिल्लाने आपलं वचन खरं करून दाखवलं. त्याची योजना यशस्वी झाली. तो घोडा भेटायला तयार झाला आणि ठरल्याप्रमाणे नदीकिनारी त्या दोघांची भेट झाली. म्हणजे बघा, तो महत्वाचा क्षण आता जवळ आला होता. पण इथेही तोच ट्विस्ट आला, अगदी त्या स्त्रीसारखंच. ऐन मोक्याच्या क्षणी या गाढविणीच्या डोक्यातही एक विचार चमकला आणि त्या एका विचाराने सगळं काही बदलून टाकलं. तिच्या मनात काय आलं असेल? अगदी तोच विचार की जर मी इतक्या सहजासहजी याला हो म्हटलं तर माझं महत्त्व काय राहणार? माझं मान, माझा अभिमान सगळा धुळीला मिळेल. पुन्हा एकदा इच्छा आणि अभिमान यांच्यातलं युद्ध सुरू झालं. आणि या युद्धात कोण जिंकलं? अभिमान. तिनं जे केलं ते खरंच धक्कादायक होतं. तिनं चक्क त्या घोड्याच्या जबड्यावर एक जोरदार लाथ मारली आणि तिथून धूम ठोकली. आता या एका कृतीचा परिणाम काय झाला आणि यातून आपल्याला नक्की काय शिकायचं आहे? चला ते पाहूया. तिचं पिल्लू तर गोंधळूनच गेलं. त्याने आपल्या आईला एक अगदी सरळ प्रश्न विचारला की अगं, ज्याच्यासाठी तू इतकी झुरत होतीस, मरत होतीस, तो स्वतः तुझ्या समोर आला तर तू पळून का गेलीस? यावर त्या गाढविणीचं उत्तर ऐका. ती म्हणाली, जर पहिल्याच भेटीत एखादी स्त्री लगेच हो म्हणाली तर तिचा सगळा अभिमानच संपून जातो, म्हणूनच मी पळून गेले. बघा किती स्पष्टपणे तिने इच्छा आणि अभिमान यातला संघर्ष मांडलाय.
आणि मग शेवटी बुद्ध या कथेचा सार सांगतात. ते म्हणतात की जर एखादी स्त्री अशा प्रकारे आलेल्या चांगल्या स्थळाला नाकारते, तर ज्याप्रमाणे त्या गाढविणीला म्हणजे कुंडलिनीला त्या वातग्य सिंधू घोड्यासाठी नंतर शोक करावा लागला, तसाच त्या स्त्रीलाही अनेक दिवस पश्चाताप करत बसावा लागतं. किती मोठा बोध आहे हा. तर आता या दोन्ही कथांना एकत्र जोडूया आणि आपल्या सुरुवातीच्या प्रश्नाचं, त्या रहस्याचं उत्तर शोधूया. बुद्धांनी मग सगळा उलगडा केला. त्यांनी सांगितलं की त्या जुन्या कथेतली गाढवीन दुसरी तिसरी कोणी नसून हीच ती स्त्री होती. आणि तो घोडा, तो वातगसिंधव म्हणजे स्वतः बुद्ध होते. या खुलास्याने सगळं चित्र एकदम स्पष्ट झालं. ही जरी प्राचीन कथा असली तरी ती आजच्या काळातही आपल्याला एक खूप महत्त्वाचा प्रश्न विचारते, विशेषतः आजच्या डेटिंगच्या युगात. स्वाभिमान बाळगणं आणि स्वतःचंच नुकसान करून घेणं यात एक खूप बारीक रेषा असते, नाही का? ही रेषा नेमकी ओळखायची कशी, हा विचार प्रत्येकाने नक्की करायला हवा.